हॅलो एव्हरीवन अँड गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. आज आहे डे 4. आम्ही द्वारकेला निघालो आहे आणि आता 7ला 5 कमी आहेत आणि आम्ही खूप घाईघाईने निघालो. ॲक्च्युली खूप लेट उठलो कारण रात्री खूप लेट झोपलो होतो. आता फटाफट आम्ही गाडीत जातो आणि तुम्हाला दाखवतो द्वारका कशी. आजचा आउटफिट आहे. आम्ही जसं की सकाळी सकाळी निघालो होतो. आता आम्ही थांबलोय नाश्त्याला. एक ठिकाण आम्हाला मिळालं ओपन. गुजरात मध्ये आल्यानंतर जिलेबी फाफडा नाही खाल्ला तर मग काय खाल्लं. खूप भारी जिलेबी आणि फाफडा आहे आणि इथे पकोडे पण आलेत आणि वातावरण तर बघा यार तुम्ही. इतकं मस्त आणि कमाल वातावरण आहे. आता नाश्ता करायचा आणि पुढे द्वारकेला निघायचं. द्वारकेला आम्ही बेट द्वारका वगैरे सगळं करणार आहोत. इकडे बघा सगळ्यांनी. आम्ही जस्ट आता द्वारकेला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही रूम्स पण चेक इन केलं. पण आम्ही फास्ट आता द्वारकेचं दर्शन घेऊन येतोय कारण की इथे मंदिरात फोन अलाउड नाही, तर मला आता फोन द्यावा लागेल. थोडी गडबड चालू आहे आणि आता आम्ही मंदिर दर्शन करून वापस पुन्हा रूम मध्ये येणार आहे. The next day. सकाळी सकाळी ॲक्च्युली आवाज पण निघत नाही कारण खूप लेट उठलो आम्ही. फटाफट आवरलं आणि आता नाश्ता करायला निघतो. आज सेकंड डे आहे द्वारकाचा आणि मला दिसतंय रोहित तू आगी काय करतोय. आता गाडीत आवरेल कारण इशूनी 6:45ला उठायचं. मी तिला काल म्हणाले की इशू 6:45चा अलार्म लाव. इशूनी 6:30चा लावला. जो अलार्म बंद करून इशू झोपून गेली. आम्ही डायरेक्ट 7:30ला उठलो आणि आता 15-20 मिनिटात आम्ही रेडी आहे. सो हिचा मेकअप झालाय. मी आता गाडीत आवरेल. ओके बाय बाय. आम्ही आता खाली आलो आणि ते सगळ्यांचे फोटो सेशन चालू आहे. रिद्धी बिचारीने काहीच आवरलं नाही शायनिंग आरसा स्वतःकडे घेतला. मी आवरून येईपर्यंत इशूने मेकअप थापून घेतलाय. एक्सक्यूज मी, ही स्वतः लेट उठली. मला म्हणते गाईज आम्ही आता बीच वर आलोय आणि इतका सुंदर व्ह्यू आहे ना. अरे दीदी जन्नत. मी तुम्हाला दाखवते. वाह गोवा वाले बीच पे नहीं, लेकिन ये गोवा नहीं है. हाँ त्यामुळे इकडे असं भारत का एंड है. अच्छा, इथे असा स्मेल घाण नाहीये. इथे छान वास आहे. गोव्याच्या बीचवर असा फिशचा वास येतो ना. लेकिन एक सेकंड. किती छान व्ह्यू आहे. समोर बघा शिवलिंग आहे इथे. माय गॉड, नेचर्स ब्युटी यार. मला खूप आवडतं तुम्हीचे. आता आम्ही पहिल्याच पॉइंटवर आलोय बीचवर, जिथून जायची इच्छाच. येस, बेट द्वारका. इथे शिवलिंग आहे जिथून जायची इच्छाच होत नाही. आमचे ड्रायव्हर काका म्हणतात चला अजून पुढे खूप आहेत गोष्टी बघायला. बट मी इथून पळत येते. माझे मी आता म्हणाली हा भारताचा एंड आहे, हा महाराष्ट्राचा एंड आहे. महाराष्ट्राचा आहे, गुजरात मध्ये बाळा तू. हा भारताचा एंड आहे. चला चला चला. दीदी ओरडती चला. काही झालं तरी गौरी दीदीचं सगळं ऐकतं, त्याच्यामुळे ती म्हणाली तर मी निघणार. हो अंडरवर्ल्ड में जिक्र आया राह के नाम का. आम्ही काही इथे ब्रिज वर थांबलोय. इतका छान ब्रिज आहे. मी तुम्हाला दाखवते. इथे रोड पण खूप मस्त आहे.
शकता हा वाला खूप छान आहे. आणि इकडे माझे केस गाइस काय क्या बोलना चाहते हो आप लोग? काय बोलना चाहते हो? खाली काय दाखव. पडशील हा? आम्ही आता नाही आधी आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंग करणार आहे आणि मग आम्ही सोमनाथला जाणार आहे. ह्याला मला फोन देते तुम्ही मला ठेवावं लागेल. Oh my God. आम्ही आता जस्ट नागेश्वर ज्योतिर्लिंगापाशी आलो आणि खूप सुंदर आहे इथे सगळं. खूप सुंदर आहे, खूप छान आहे. म्हणजे मस्त वाटतंय ठेवून, खूप फ्रेश वाटतंय. काय झालं इशू सगळ्यांचे शूज हरवले होते आमचे असे एक एक शोधून काढले आणि इशू तर सगळ्यात लास्ट मिळाले. चप्पल घेतली काय चप्पलची आम्ही आता सोमनाथला पोहोचलोय आणि आम्ही आमच्या रूम्स पण बघितल्यात. इतक्या छान रूम्स आहेत. हॉटेलचं नाव आहे द ग्रँड दक्ष. इतकं छान आहे, इतकं छान आहे. मी तुम्हाला दाखवते आमची रूम कशी आहे. माझी आणि रिद्धीची रूम आहे. ओ माय गॉड, हे आमच्या बॅग्स आम्ही इथे ठेवल्या आहेत. खूप सही रूम आहे, खूप सही म्हणजे कमाल रूम आहे. हा आमचा असा बेड आहे, खूप छान आहे. मी तुम्हाला गॅलरी दाखवते. या आम्हाला पहिल्यांदा गॅलरी आली आहे. इतक्या दिवस आम्ही स्टे केला त्याच्यात. बॅक साईडचा व्ह्यू आहे बेसिकली, पण खूप छान आहे. पाऊस पडतोय, त्यात वातावरण पण सुंदर आहे. आता आम्ही फटाफट चेंज करतो आणि जेवायला जातो खाली, ते पण दाखवते मी तुम्हाला. आणि हे आमचे शेजारी पक्के शेजारी म्हणजे इकडे गौरी दिदी आणि आर्या दिदीची रूम आहे. इकडे अद्वैत मामा आणि आत्तीची रूम आहे. मी तुम्हाला वॉशरूम पण दाखवते. वॉशरूम पण खूप सही आहे, छान आहे. जर तुम्हाला सोमनाथला यायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे. इथून काहीतरी सोमनाथचं मंदिर हार्डली एक मॅक्सिमम अर्धा तास, बाकी खूप जवळ आहे. सो इथे असे कर्टन्स आहेत अँड वी हॅव kit also, bathroom kit. Then we have brush and we have toothpaste. छान आहे, मस्त आहे, क्लीन आहे. जर तुम्हाला सोमनाथला यायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे द ग्रँड दक्ष. खालचं इंटिरियर पण छान आहे. स्विमिंग पूल आहे सगळं. ते मी तुम्हाला उद्या दाखवते कारण की स्विमिंग पूल बंद झाला ऑलमोस्ट. आता 10 सव्वा 10 झालेत आणि आम्हाला जेवायला पण जायचं आहे. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.